तर होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषध उपलब्ध आहेत. तर त्यासाठी आपण होमिओपॅथिक औषधे घेऊ शकतो. त्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधं आपल्याला उपयोगी पडतील ते आपण आता जाणून घेऊया. यातील पहिलं महत्त्वाचं औषध आहे कालिफॉस. जे मानसिक थकवा जास्त जाणवत असेल, दिवसाही झोप जास्त येत असेल, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि एम्प्लॉईमध्ये जर हे सगळं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये कालिफॉस हे औषध आपल्याला उपयोगी पडू शकतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कल्केरिया कार्ब. विशेषतः लहान मुलांमध्ये हे औषध उपयोगी पडू शकतं. यामध्ये थंडी पण जास्त वाजत असेल आणि डोक्याला वगैरे घाम जास्त येत असेल, गोड खायला जास्त आवडतं, अशा पेशंट्समध्ये कल्केरिया कार्ब हे औषध आपल्याला उपयोगी पडू शकतं. झोप जास्त येणे, शरीर जड होणे, वजन वाढणे, यामध्ये कल्केरिया कार्ब हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे फॉस्फरिक ऍसिड. मानसिक उदासीनता जास्त असेल, जास्त थकवा जाणवत असेल, खूप विकनेस असेल, अशा पेशंटमध्ये ऍसिड फॉस हे औषध आपण वापरू शकतो. यामध्ये झोप जास्त येणे, थकवा जाणवणे, मानसिक नैराश्यता ही सगळी लक्षणं या फॉस्फरिक ऍसिडमध्ये जाणवतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सल्फर. हे सकाळी लवकर उठायची इच्छा न होणे, आंघोळ करायची पण इच्छा न होणे, स्वच्छता राखणे याबद्दलही इच्छा न होणे, तर अशी सगळी लक्षणं सल्फरच्या पेशंटमध्ये असतात. त्यामध्ये मेटाबॉलिक स्लगिशनेस असतो की खाल्लेलं पचत नाही लवकर, अशी काही लक्षणं जाणवतात. त्यामध्ये सल्फर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. होमिओपॅथीमध्ये यासोबतच अजूनही खूप काही महत्त्वाचे औषध आहेत. जनरली कॉन्स्टिट्यूशन बेस्ड मेडिसिन दिलं तर याचा आपल्याला नक्कीच खूप जास्त उपयोग होतो.